शेतकऱ्यांना कायद्याची भीती दाखवून गप्प करणे ही लोकशाहीची हत्या नाही का? 5. तहसीलदार साहेब न्याय कधी? सोनवणे साहेब, अधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेताना शेतकऱ्यांच्या रिकाम्या खिशाची आणि फाटलेल्या आभाळाची दखल कधी घेणार? सवंदगावमध्ये प्रशासकीय संताप. नुकसान भरपाई मागणाऱ्या बळीराजावरच गुन्हेगारी शिक्का मारण्याचा प्रयत्न. सवंदगाव विशेष प्रतिनिधी. एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी प्रशासन अशा दुहेरी कात्रीत सवंदगावचा शेतकरी अडकला आहे. सप्टेंबर 2025च्या अवकाळी पावसाचे अनुदान अद्याप मिळाले नसताना मार्च 19 रोजी झालेल्या गारपिटीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर हक्काचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला डांबून ठेवले असा खोटा कांगावा करत अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नेमकी घटना काय? 19 मार्च 2026 रोजी सवंदगाव महसूल मंडळात भीषण गारपीट झाली. याचे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी एक रास्त प्रश्न विचारला. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या खरीप अवकाळी पावसाचे नुकसान भरपाईचे पैसे अजून का मिळाले नाहीत? या साध्या प्रश्नावर उत्तर देण्याचं सोडून अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा सुरू केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र जमून अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र आपली जबाबदारी झटकण्यासाठी या अधिकाऱ्यांनी आम्हाला डांबून ठेवले असा चुकीचा अर्थ लावून वरिष्ठ कार्यालयाला कळवले आणि तहसीलदार सोनवणे साहेब यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले. लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथांना न्याय देण्याऐवजी त्यांना कायद्याचा धाक दाखवून गप्प करण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे. प्रशासकीय अधिकारी आपल्या कर्तव्याचा विसर पडून संघटनेच्या नावाखाली ढाल बनवत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्ही आमचं दुःख मांडायचं कुणाकडं? अधिकारी येतात, कागद रंगवतात आणि जातात, पण जेव्हा आम्ही आमच्या हक्काच्या पैशांचा हिशोब मागतो तेव्हा आम्हालाच गुन्हेगार ठरवलं जातं. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. एक संतप्त शेतकरी. सवंदगाव. तीक्ष्ण सवाल. न्याय मिळणार का? प्रशासनाला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे काही देणेघेणे आहे की नाही? स्वतःच्या चुका लपवण्यासाठी शेतकऱ्यांवर खोटे आरोप करणे कितपत योग्य आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सवंदगावसह संपूर्ण महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून आम्ही आता कोणाकडे न्याय मागावा अशी आर्त हाक दिली आहे. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज